नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बेसन लाडू बनवणार आहोत। त्यासाठी इथे छोटी वाटी भरून तूप घेतलेलं आहे, विलायची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि सपाट वाटी साखर घेतलेली आहे आपल्या गोडानुसार। मी तर जास्त गोड बनवणार नाही। आता शेगडीवर एक कढई ठेवलेली आहे, थोडंसं तूप टाकून घेऊया। बऱ्यापैकी तापलेला आहे। आता आपण त्यामध्ये बेसन पीठ टाकून देऊया। चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपले लाडू छान लागतील। तर चांगलं आपण भाजून घेऊया। हलवतच राहायचं आहे आपल्याला, नाहीतर करपेल आणि आपले लाडू खराब होतील। चला, बऱ्यापैकी आपलं पीठ तर चांगलं भाजून झालेलं आहे, खरपूस छान वास सुटलेला आहे। मस्त भाजलेलं आहे। तर त्यामध्ये आपण थोडंसं अजून तूप टाकून घेऊया। त्यामध्ये आपल्याला बारीक रवा 1 छोटी वाटी भरून टाकायचा आहे, म्हणजे 4 चमचे आहे। ते पण चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये, जेणेकरून लाडू आपल्या टाळ्याला चिकटणार नाही, म्हणून बारीक रवा टाकून दिलेला आहे। असे मस्त आपल्याला लाडू बनवायचे आहेत बेसन पिठाचे। बेसन पीठ जरा जाडसरच आहे, कारण घरचं पीठ आहे, गिरणीमधून दळून आणलेलं डाळीचं। तुम्ही बघू शकता किती छान भाजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये आपण हे मिश्रण टाकून देऊया थंड होण्यासाठी। पुन्हा एकदा परत हलवून घ्यायचं आहे, असं पसरून घ्यायचं आहे। गरमच आहे ते, थोडंसं गरम गरम असतानाच आपण साखर टाकून देणार आहोत। इलायची पावडर पण टाकून देणार आहोत आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत। चांगली साखर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी लाडू बनवलेले आहेत, अजून बनवत आहे, छोटे छोटेच लाडू बनवणार आहे। अशा प्रकारे आपले 12 लाडू तयार झालेले आहेत। खूप मस्त झालेले आहेत आपले लाडू। अशा प्रकारे आपले लाडू बनवून झालेले आहेत। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा, कमेंट्स करा। मस्त झालेले आहेत आपले बेसन लाडू।